नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणिताचा चढता उतरता क्रम, संख्यांचा चढता उतरता क्रम हा भाग शिकणार आहोत। इयत्ता चौथी गणित। बाकी आपण प्रकरण 1 आणि 2 हे मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत की नाही। तर संख्यांशी खेळूया। तर आज आपल्याला आता त्याचा पुढचा भाग जो आहे संख्यांचा चढता उतरता क्रम हे बघायचं आहे, शिकायचं। आता चढता आणि उतरता क्रम नावातच आपल्याला कळतंय की चढता क्रम आणि उतरता क्रम। आता चढणे चढणे म्हणजे रे वरती चढणे, बरोबर। जसं आपण पायरी चढतो की नाही ती झाली चढती, आणि उतरता जसं आपण उतरतो खाली उतरतो तो झाला उतरता क्रम, आणि हा झाला चढता क्रम। आता चढता म्हणजे संख्या वाढत वाढत जाते आणि उतरता म्हणजे वरून संख्या कमी 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 होत जाते। आता मी 3 मुलांना बोलवेल, त्यांनी यायचे। गौरव, आता बघा मी ह्या 3 मुलांना बोलवलेले तुमच्या समोर, गौरव, सान्वी आणि लहुराज। आता मला असं सांगायचं की याच्यात सर्वात लहान कोण आहे? गौरव। आणि सगळ्यात मोठा कोण आहे? आणि मधला कोण आहे? सान्वी। मध्ये कोण आहे? सान्वी। तर आता इकडून जो जातो लहान पासून मोठ्या पर्यंत जातो तो आहे चढता क्रम, लहान पासून मोठ्यापर्यंत जातो तो आहे चढता क्रम, आणि मोठ्यापासून लहान पर्यंत येतो तो आहे उतरता क्रम। आलं लक्षात? आता समजा याच्याकडे आहेत 100 रुपये, याच्याकडे किती रुपये? 100। हिच्याकडे आहेत 80 रुपये, याच्याकडे आहेत 50 रुपये, बरोबर। याच्याकडे किती रुपये आहेत? 50। हिच्याकडे किती आहेत? याच्याकडे किती आहेत? 100। मग सगळ्यात जास्त मोठा कोण आहे? लहुराज आहे। तो मोठा चढत्या क्रमाने। आणि जर उतरत्या क्रमाने लावलं तर 1 नंबर कोण येईल? लहू। उतरता क्रम लक्षात घ्या बाळांनो, उतरत्या क्रमाला सगळ्यात जी मोठी संख्या असते ती 1 नंबर असते, आणि सगळ्यात लहान संख्या शेवटी असते। पण चढत्या क्रमाला सगळ्यात लहान संख्या 1 नंबर, मग मधली आणि सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात शेवटी। हा क्रम लक्षात आला तुमच्या? एक साधं उदाहरण घ्या। जेव्हा आपण गडाच्या पायऱ्या चढत असतो, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, तर सगळ्यात पहिली पायरी आपण 1 नंबर खाली चढतो, मग वरती 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 चढत जातो तर नंबर वाढत जातो की नाही। समजा आपण आपल्या ह्या गडाच्या 50 पायऱ्या चढून गेलो, 50 पायऱ्या चढलो, आणि उतरताना मग काय होईल? 50, 49, 48, 47 असा क्रम खाली येईल ना। म्हणजे जेव्हा आपण चढत्या क्रमाला चढतो तेव्हा 1 नंबर सगळ्यात लहान संख्या असते, ती वरती चढत चढत मोठी मोठी होत जाते, आणि उतरत्या क्रमाला काय असतं? सगळ्यात मोठी संख्या 1 नंबर हळूहळू ती कमी कमी होत सगळ्यात लहान संख्येपर्यंत थांबते। ही कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांची? चढता क्रम म्हणजे काय आणि उतरता क्रम म्हणजे काय, समजलं? ओके, गो टेक युअर सीट। आता तुमच्या समोर इथे काही दिसतंय का तुम्हाला? काय दिसतंय? काय दिसतंय इथे? सांगा मला, फळ्यावर काही दिसतंय तुम्हाला? याच्यावर काय आहे? ही मुलगी आहे, बरोबर आहे। ही मुलगी आहे, आणि काय करत असतील रे ते सगळे? इथे काय करत असतील? सायकल घ्यायला आलेली आहे ना, तिला सायकल हवी आहे। तुम्हाला आवडते का सायकल? हो ना। बघा, मग आता ही मुलगी सायकल घ्यायला आलेली, हे दुकानदार काका आहे। दुकानदार काका तिला वेगवेगळ्या सायकलीच्या किमती सांगतायत, बरोबर। बघा ह्या सायकलीची किंमत काय आहे? या सायकलची किंमत काय आहे? 6750। एका सायकलची, ह्या सायकलची किंमत आहे 6750। आता पुढे अजून एक मला सायकल दिसते, हिची किंमत काय आहे? 4399। 4399। अजून आहे का रे बाळांनो सायकल? अरे ही आहे बघा, काय आहे तिची किंमत? 5225। अजून 3599। अजून राहिलं का काही? कोणती राहिली? ही वाली? मग तिची किंमत आहे का पण इथे? नाही। मग आता इथे आपण किती सायकल बघतो बघा, 1 2 3 आणि 4। आता ह्या दुकानदाराने काय सांगितलं की माझ्याकडे 4 सायकल आहेत
आणि त्यांच्या अशा अशा किमती आहे. मग आता ह्या मुलीला प्रश्न पडला की आता काय करावं आपण. आता काय करावं. या समृद्धी, तिचं नाव काय आहे समृद्धी. समृद्धीला प्रश्न पडला की आता काय करावं आपण, की आपल्याकडे तर आता इतके पैसे आहेत किंवा ह्या पैशामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मग ती विचार करू लागली. ती काय करू लागली, विचार, की याच्यापैकी सर्वात जास्त किमतीची सायकल कोणती. सांगा सांगा, सर्वात जास्त किमतीची सायकल कोणती. 6,750. इथं काय लिहिणार अक्षरात 6,750. इथे काय लिहिणार अक्षरात. सर्वात कमी किमतीची सायकल कोणती आहे इथे. बघा सगळ्यात कमी किमतीची सायकल कोणती आहे. बरोबर 3,599. 3,599. आता तुम्ही हे लहान आणि मोठी संख्या कशी ओळखली. बघा बाळांनो, कधी पण एक लक्षात ठेवायचं, कितीही मोठ्या संख्या असेल त्याच्यात लहान आणि मोठी ठरवण्यासाठी अगोदर आपल्याला एकक स्थानचा अंक बघायचा असतो. अगोदर काय करायचा असतो, सॉरी एकक स्थानचा नाही, सगळ्यात शेवटचा अंक, म्हणजे आता इथं हजाराचा हा शेवटचा अंक आहे की नाही, तो बघायचा असतो. आता हा 6, इथे 6, 4, 5, 3 असे आहेत. इथं सगळ्यात मोठा कोण आहे 6. म्हणजे इथं ही संख्या मोठी लगेच आपल्याला लक्षात येते. 6,000 ही संख्या लगेच 6,000, 4,000, 5,000, 3,000. तर सगळ्यात मोठा कोण आहे 6,000. तो लगेच आपल्याला लक्षात येतोय. आणि सगळ्यात लहान कोण आहे 3,000. पण जर कधी अशी संख्या असेल, इथे पण 6,000, आता बघा 6,755, 6,948 अशा जर संख्या असेल तर मोठा कोण असेल 6,948. हा तसं बघा, आता जरी हे दोघी संख्या सारख्या आहेत हजार स्थानच्या, पण मग त्यानंतर पुढच्या स्थानावर जायचं शतक स्थानावर. शतक स्थानापैकी 7 मोठा का 9 मोठा 9 मोठा, म्हणून मग ही संख्या मोठी. आता पुढे एक असा अंक आहे 5,750 आणि अजून एक संख्या आहे 5,730. बोला कोणती संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी आहे. बघा हा 5,5 हजाराचा सारखा आहे, 7,7 सुद्धा सारखा आहे की नाही शतकाचा. पण दशक स्थानावरचा हा 5 आणि हा 3 याच्यापैकी हा 5 मोठा आहे, त्याच्यामुळे ही संख्या मोठी आहे. एकाच संख्येवर थांबायचं नाही बाळांनो. चारही संख्या, जेव्हा सगळ्या संख्या सारख्या असतील तर चारही संख्यांचं निरीक्षण करायचं. कारण परीक्षेला आता स्कॉलरशिपला सुद्धा तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात, चढता क्रम आणि उतरता क्रम, त्यावेळेला सगळ्या संख्यांचं निरीक्षण करायचं. आता तुम्हाला मी अशी एक संख्या दिली, वाचा. 9,457. 9,457, 9,453. मोठा कोण आहे, मोठा कोण आहे. हा मोठा आहे बरोबर. जरी हे हजार स्थान यांचं सारखं आहे, शतक स्थान सारखं आहे, दशक स्थान सारखं आहे, पण कोणतं स्थान बदल आहे त्यांचं. हा 7 जो आहे तो बदल आहे, एकक स्थानाचा 7 बदल आहे. तर मग आता लक्षात हे ठेवायचं बाळांनो की संख्यांचं निरीक्षण काळजीपूर्वक करायचं आहे. आता मला पुढच्या काही संख्या तुम्ही सांगायच्या आहेत. अशा संख्या आहेत, 3 संख्या अशा आहेत. लक्ष द्या. वाचा. 3,457, 5,459, 9,843. आता याच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असावी.
सगळ्यात लहान संख्या कोणती असावी? बरोबर, ही काय आहे? सगळ्यात लहान. ही काय आहे? सर्वात लहान. हा, सर्वात मोठी संख्या कोणती असावी? 9443 ही सर्वात मोठी संख्या आहे. बरोबर. आणि मग आता उरली कोण रे? ही मधली संख्या उरली. हा, आता जेव्हा तुम्हाला संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लिहायचा असतो तेव्हा काय करायचं की आता मला सांगा, मी चढत्या क्रमाने मला संख्या लिहायची. मला काय लिहायची? चढत्या क्रमाने. तर 1 नंबर मी कोणती संख्या घेणार? चढत्या क्रमाने मला संख्या घ्यायची आहे. हा, मी सांगितलं ना, चढता क्रम म्हणजे गौरव लक्षात ठेवायचा, उतरता क्रम म्हणजे लहू लक्षात ठेवायचा. काही लक्षात? चढत्या क्रमाने मला संख्या जर लिहायची असेल तर मी अगोदर कोणती संख्या लिहिणार? 3457. मग कोणती लिहिणार? त्यानंतर 2 नंबर कोण आहे? सानवी. हा, 5459. आणि सगळ्यात मोठी कोण आहे? 9843. हा काय झाला? हा काय झाला? हा चढता क्रम झाला. हा काय झाला? चढता क्रम. आता मग चढत्या क्रमात ही 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. बरोबर आहे. या पद्धतीने आपण आपल्याला चढता क्रम लिहायचा. आपल्याला काय लिहायचं आहे? चढता क्रम. चढता क्रम. मग चढत्या क्रमात काय करणार आहेत आपण? 1 नंबर कोणती संख्या लिहिणार आहोत चढत्या क्रमामध्ये? बोला. 57. नंतर 459 आणि 9843. आता उतरत्या क्रमाला काय करावं लागेल रे आपल्याला? 9000 ही संख्या 1 नंबर, 2 नंबर काय लिहावी लागेल? 5459 आणि 3 नंबर 3400 ही 3 नंबर लिहावी लागणार आहे. इथेपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? चढता आणि उतरता क्रम क्लिअर झाला? ठीक आहे. आता याच्यावर आधारित बघा, आपण प्रश्न बघूयात काय आहेत ते. हा, आता संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हे राहिलंय आपलं ना. सायकलींच्या किमती चढत्या क्रमाने लिहा. सायकलीच्या किमती चढत्या क्रमाने लिहा आणि सायकलीच्या किमती उतरत्या क्रमाने लिहा. बघा. हा, आता तुम्हाला दिसतायत, याच्या किमती दिसतायत ना सायकलीच्या सगळ्यांना? हा, मला आता सायकलीच्या किमती चढत्या क्रमाने सांगा. पहिली कोणती येईल? चढता क्रम पाहिजे आपल्याला. कोणता क्रम पाहिजे? हा, बरोबर, चढता क्रम. हा, पहिली कोण येईल? बरोबर, ही पहिला नंबर येईल ना, 3599. पुढे 2 नंबरला कोण येईल? 4399. बरोबर, 4399. त्याच्या पुढे कोण येईल? 5225. त्याच्या पुढे कोण येईल? 6750. हा झाला आपला चढता क्रम. आता आपल्याला उतरत्या क्रमाने संख्या पाहिजे आहेत. उतरत्या क्रमाने काय लिहिणार सांगा? 0. उतरता क्रम राहिला तर पहिले कोण? हा, मग ही अगोदर येईल. उतरता लहू लक्षात ठेवायचा क्रम. ही अगोदर येईल. हा, 6750. पुढे 5225. त्याच्या पुढे कोण येईल?
बरोबर. आणि सगळ्यात शेवटी 599. या पद्धतीने आपण ह्या सायकलीच्या किमतींचा चढता आणि उतरता क्रम लावलेला आहे. बघा, खालील संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम लावा. चढता क्रम व उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. आता पहिल्या संख्यांचं वाचन करा. 2537, 4537, 3537. या संख्यांमध्ये साम्य काय आहे रे? निरीक्षण करा, काय सारखं दिसतं या संख्यांमध्ये? हा, काय सारखं काय दिसतंय या संख्यांमध्ये तुम्हाला? अजून पण काहीतरी आहे, फक्त 37 सारखं आहे? मग अजून काही? हा, 537 हा जो अंक आहे हा कॉमन दिसतोय प्रत्येकामध्ये. दिसताय? 537 हे जे अंक आहेत, ही जी संख्या आहे ती सगळीकडे कॉमन दिसते. फक्त पहिले जे आहे 1000 स्थानाची संख्या बदल आहे. सोपं आहे ना मग लावायला? फक्त मग याच्यासाठी कशाचं निरीक्षण करणार? 1000 स्थानाच्या संख्यांचं निरीक्षण करायचं आहे. 2, 4, 3. सांगा चढता क्रम. पहिली कोणता क्रम लावायचा? आपल्याला कोणती संख्या अगोदर येणार आहे? चढता क्रम लावायचा आहे. 2537. पुढे 3537. पुढे 4537. हा, आता उतरता क्रम लावायचा. उतरत्या क्रमला एक नंबर कोणती संख्या असते? सगळ्यात मोठी. मग कोण आहे इथे सगळ्यात मोठी? हा, पुढे 3537. त्याच्यानंतर 2537. हा झाला उतरता क्रम. हा, आता त्याच्या खालचा बोला. पहिली संख्या वाचा. 72. पुढे 6792. पुढे 4392. आपल्याला काय लावायचं आता? चढता क्रम. चढत्या क्रमाला कोणती संख्या एक नंबर असते? सगळ्यात लहान का सगळ्यात मोठी? लहान. मग इथे सगळ्यात लहान कोण आहे? 4392. त्याच्यानंतर मधली संख्या कोण आहे? 5472. त्याच्यानंतर कोण आहे? 6792. आता उतरत्या क्रमाला सगळ्यात वरती कोणती संख्या असते एक नंबरला? जी सर्वात मोठी आहे ती. बरोबर, 6792. त्याच्या पुढे 4000. 5472 आणि 4392. बघा बाळांनो, कधीही गणित सोडवलं किंवा कोणती पण कृती असेल तिचं निरीक्षण करायचं. तुम्ही निरीक्षण केलं का जेव्हा चढता क्रम आणि उतरता क्रम असतो तर मधली संख्या बदलते का? बदलते का? बदलत नाही. ही संख्या मधली जशीच्या तशी राहते, तिचं स्थान बदलत नाही. पण एक लक्षात ठेवा की चढता क्रम जेव्हा तुम्हाला परफेक्ट समजेल की सगळ्यात एक नंबर लहान संख्या लिहिली, लहान, मधली आणि सगळ्यात मोठी, तर उतरत्या क्रमाला बाकीचा विचार करायची गरज नाही. जी इथे शेवटी आहे ती इथं पहिले येते. मधली जशीच्या तशी जी इथे पहिली आहे ती इथे शेवटी येते. आलं लक्षात? हा, आता हे जे खाली एक गणित आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. चला सोडवा पटकन. चला लवकर सोडवा. झालं? हा, बघा आता पुढे तुमच्या
मनाने कोणत्याही चार अंकी 3 संख्या घ्या, त्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. तुमच्या मनाने प्रत्येकाच्या संख्या मला वेगळ्या वेगळ्या पाहिजेत. प्रत्येकाच्या संख्या मला वेगळ्या वेगळ्या पाहिजे आहेत. कोणत्याही 4 अंकी 3 संख्या घ्यायच्या आहेत आणि त्याचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. आता इथे मी एक तुम्हाला चला मला सांगा एक कोणती पण संख्या पटकन. 4352. दुसरी संख्या 7548 आणि पुढची संख्या आहे 2952. ह्या 3 संख्या घेतलेल्या आहेत आपण. तर याचं तुम्हाला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. आता मी ही फक्त एक उदाहरण दाखल तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला तुमच्या मनाने इथे संख्या घ्यायच्या आहेत आणि मला प्रत्येकाच्या संख्या वेगळ्या वेगळ्या पाहिजेत. सारख्या संख्या नको आहेत मला. कळलं? ओके, आता पुढे सरकूयात. बघा काय दिसतंय समोर? नाही, ही जी वरची आहे ना, हे वाचा अगोदर. याचं निरीक्षण करूयात आपण. थांबा, चला वाचा. खालील सारणीत महाराष्ट्रातील काही स्थाने व त्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे. त्या उंचीचा चढता व उतरता क्रम लावायचा आहे. आता इथे आहेत हे काय किल्ले आहेत. हे काय आहेत? किल्ले आहेत सगळे. आणि यांची समुद्र सपाटीपासूनची उंची आपल्याला दिलेली आहे. ती मीटर मध्ये दिलेली आहे. म्हणजे आता बघा, तुम्हाला माहिती आहे आपला त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत सगळ्यांनी बघितलेला आहे. बघितला आहे? हा, तो जो आहे तर त्याची उंची साधारण समुद्र सपाटीपासून, म्हणजे की जिथे समुद्र असतो त्याच्या सपाटीपासून उंची किती आहे हे प्रत्येक जो आपला हे असतो पर्वत असतो तर त्याची उंची ठरलेली असते किंवा ती मोजलेली असते. आता इथे आहे साल्लेर ची उंची काय आहे? 1567. पुढे राजगडची उंची आहे 1395. पुढे कोण आहे? कळसुबाईची उंची किती आहे? 1646. बरोबर. पुढे 4 नंबरला कोण आहे? पन्हाळाची उंची किती आहे? 1100. 5 नंबरला कोण आहे? नाणेघाटची उंची किती आहे? 860. सप्तशृंगीवर गेलेत सगळे? हा, मग त्याची उंची बघा किती आहे समुद्र सपाटीपासून? 16. पुढे महाबळेश्वरची उंची किती आहे? 1488. पुढचा चिखलदरा 1115. पुढे हरिश्चंद्रगड किती उंची? 1424. पुढे तोरणमाळची उंची आहे 1150. आता ही उंची सगळी आपण पाहिलेली आहे. आता पुढे आपल्याला याचं काय करायचं आहे? कळसुबाई आणि सप्तशृंगी, खाली दिला आहे नाणेघाट. चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. आता तुम्ही मला याचं निरीक्षण करायचंय, कोणता नंबर कुठे येईल सांगायचा आहे. इथे याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोणती येणार आहे आपण इथेच क्रम लावून घेऊ अगोदर. एक कोणती संख्या कोणता शिखर? 1 नंबर 1646. बरं, याला 1 नंबर द्यायचा ना. याला 1 नंबर दिला आपण. ओके. पुढे 2 नंबर कोण येईल? गडाचं नाव सांगा मला. कळसुबाई 1 नंबर उंच आहे. 2 नंबर कोण आहे? 400 पेक्षा कोणीच मोठा नाही. बघा बरं, चेक करा. चेक नीट निरीक्षण करा. हा, तुम्हाला ट्रिक काय सांगितलेली आहे? एक मिनिट ट्रिक काय सांगितलेली आहे लक्षात घ्या. स्कॉलरशिपला पण असे गणित येतात. पहिला अंक बघायचा, सगळीकडे 1 1 1 आहे. बरोबर. दुसरा अंक बघायचा 5 3 6 1 6. हा चालणार नाही कारण ही ऑलरेडी 3 अंकी संख्या आहे. 4 4 1 4 1. आता इथे मोठा कोण आहे? इथं 6 घेतला. 6 पेक्षा इथे नंतरचा कोण मोठा आहे?
6 पेक्षा जवळचा लहान कोण आहे इथे? शाब्बास, 1000. बघा इथे सगळ्या ठिकाणी 4 आहे बाळांनो शतक स्थानाला, इथे 5 आहे की नाही? हा 500 झाला ना, मग याचा नंबर येईल 2. पुढे 3 नंबर निरीक्षण करा, 4 खूप ठिकाणी आलेला आहे शतक स्थानी. आता आपल्याला दशक स्थानी सरकावं लागेल. निरीक्षण करा त्याचं. 3 नंबरला हा कोणता किल्ला? रायगड. कुठे आहे रायगड? इथे मला दिसतच नाही. हा राजगड आहे. 1000 किती तुम्ही काय सांगितलं? 1395 आहे तो. शाब्बास. कोणता किल्ला आहे हा? कोणता डोंगर आहे महाबळेश्वरचा? तो आहे 3 नंबर 1488. आता 4 नंबर कोण येणार आहे? चेक करा 4 नंबर कोण येणार आहे? 1400 नाही. कोण आहे? 1424 कोण आहे? हरिश्चंद्रगड. तो आहे 4 नंबर. पुढे 1150. डायरेक्ट 150. संपले का सगळे? 1416. काय आहे? सप्तशृंगीगड. तो किती नंबरला येईल? 5 नंबरला. पुढे पुढे 100. डायरेक्ट 100. दुसरं काहीच नाही तिथे. डायरेक्ट 115. काहीच नाही दुसरं. काहीही बोलू नका, काहीही बोलू नका. निरीक्षण करा अंकांचं. मी सांगितलं की पुढचा अंक निरीक्षण करायचा आहे. 1395. कोणता गड आहे? राजगड. हा किती नंबर आहे? 6. पुढे पुढे डायरेक्ट 1100. त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाहीये. 1150. बरोबर. कोणता आहे? तोरणमाळ. किती नंबर आहे? 7 नंबर. पुढे हा हो 1115. किती नंबर आहे? 8 नंबर. चिखलदरा. पुढे लहू आणि सुखदेव. 1115 झाला. कोण झाला? चिखलदरा. पुढे कोण आहे? 1100. कोण आहे? पन्हाळा. किती नंबर? 9 नंबर. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? 860. किती नंबर आहे तो? 10 नंबर. लागला आपली सिक्वेन्स. 10 नंबर लिहिलेत आपण. आता पुढचं काम आपलं सोपं होणार आहे. पुढचं काम आपलं सोपं होणार आहे. दिसतंय? हा बोल. ठीक आहे, हरकत नाही. हा बघा आता काय करायचंय आपल्याला. इथे कळसुबाई 1 नंबर ऑलरेडी दिलेला आहे. मध्ये सप्तशृंगी दिला आहे, नाणेघाट दिलेला आहे. आपण क्रम लावून ठेवलेला आहे पुस्तकात. क्रम लावून ठेवलेला आहे म्हणून आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे. बघा आता मला सांगायचं आहे कळसुबाई 1 नंबर म्हणजे सगळ्यात उंच आहे. किती आहे रे कळसुबाईची उंची? कळसुबाईची उंची किती आहे? 1646. इथे काय लिहिणार? 1646
46 पुढे पुढे बोला, पुढचं बोला. इथेच हा आपण आता चढता क्रम लिहितोय की नाही, उतरता क्रम लिहूयात आता. अगोदर आपण उतरता क्रम लिहूया. 1646 झाली कळसुबाई. 1646 कळसुबाई. पुढे पुढे 2 नंबरला कोण येईल त्याच्यापेक्षा लहान की खालून वरती जायचंय. बरं आपण अगोदर चढता क्रम लावूया. ओके. हा सगळ्यात लहान कोण आहे? चला लावा, पुस्तकात तयार करा पटकन. हा बघा, आपल्याला आता हे तुम्ही इथे आपण हे क्रम लावलेले आहेत, बरोबर आहे. लावले हे सोपं आहे तुम्हाला लिहायला. सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे. चढत्या क्रमाने जर गेलं तर 1 नंबर कोण आहे? नाणेघाट आहे. म्हणजे सगळ्यात शेवट नंबर इथे कोण आहे? नाणेघाट सगळ्यात लहान आहे. किती येतो? 860 मीटर. बरोबर. पुढे कोण आहे? नाणेघाट पेक्षा उंच कोण आहे? म्हणजे हा झाला 10 नंबर. हा किती झाला? 10 नंबर. 9 नंबर कोण आहे काढलेला आपण? बोला, कोण काढलाय? कोण आहे तो? नाव सांगा डोंगराचं. पन्हाळा. इथं काय लिहिणार मग तुम्ही? 2 नंबरला लिहिणार पन्हाळा. 2 नंबरला कोण लिहिणार? पन्हाळा. किती उंची आहे त्याची? 1100. 1100. पुढे 10 झाला, 9 झाला. 8 कोण आहे? 8 नंबर कोण आहे? चिखलदरा. चिखलदरा. इथं वरती काय लिहिणार? चिखलदरा. चिखलदरा. हा किती आहे त्याची उंची चिखलदराची? बोला. चिखलदरा 1115. 1115. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हा आलेख पूर्ण करायचा आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीने झालं की नाही. आपण याच्यासाठी ट्रिक काय वापरली बाळांनो? इथे आपण नंबर देऊन घेतलेले आहेत. इथं नंबर दिल्यामुळे आपल्याला हे सोपं झालेलं आहे. इथे नंबर दिल्यामुळे आपल्याला सोपं झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा गणिताचा भाग पूर्ण करायचा आहे. समजलं सगळ्यांना? पूर्ण करणार? ठीक आहे. पूर्ण करून तुमच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही दाखवायचा आहे. चला, आजचा व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे. सोबत अभ्यास करूयात आणि पुढे जाऊयात. बाय.